माझं नाव रोशनी आहे. आम्ही 2 बहीण भाऊ होतो. भाऊ राजेश माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा होता. आई वडिलांनी आमचे खूप चांगले संगोपन केले. आम्हा सर्वांना खूप चांगल्या सवयी होत्या. पण बाबांच्या कमी पगारामुळे मला मॅट्रिकच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. त्या दिवसात आई खूप आजारी होती आणि बाबांच्या पगारातील जवळपास सर्व खर्च तिच्या उपचारावर जात असे. भाऊ राजेश कामाच्या शोधात होता, पण त्याला कुठेच चांगली नोकरी मिळत नव्हती. आमच्या घराला लागून एक वाडा होता जो खूप दिवसांपासून रिकामा होता. वाड्याचा मालक आणि त्याचे कुटुंब बाहेर देशात शिफ्ट झाले होते. ते अधूनमधून येत असत, त्यामुळे त्यांचे घर विकले गेले नाही. मालक नसताना घर कसे विकणार? त्या घराची बाउंड्री वॉल खूपच खालची होती. विशेषतः आमच्या आणि त्यांच्या घरामध्ये जी भिंत होती त्या वाड्याच्या अगदी समोर एक छोटीशी बागही होती, ज्यात आंबे, जांभूळ आणि फुलझाडे होती. त्या झाडावर जेव्हा फळं यायची तेव्हा आम्ही भिंतीवरून उडी मारायचो आणि तिथे जाऊन कच्चे आंबे आणि जांभूळ खूप आनंदाने खायचो. या वाड्याचे मालक असलेले सूरज साहेब अनेक वर्षापासून आमचे शेजारी होते. पूर्वी त्यांचे घर छोटे होते. तिथे राहून काही काळ गेला तेव्हा त्यांनी जुने घर तोडून दुसरे घर म्हणजे हा वाडा बांधला. काही वर्षे इथे राहिले आणि नंतर बाहेर देशात गेले. त्यांना तिकडे शिफ्ट होऊन 9 वर्षे झाली होती आणि तेव्हापासून हा वाडा क्वचितच उघडत असे. सुरेश काकांची संपत्ती बाबा शेजारी म्हणून सांभाळत असत. देवाने शेजाऱ्यांना प्रगती दिली. संपत्तीच्या बाबतीत ते संपन्न झाले. आमचं घर मात्र छोटंच राहिलं. जवळच बंगले आणि मोठमोठे घर बांधले जात होते. काही वेळातच ते एक विकसित क्षेत्र बनले. बरं, एके दिवशी सुरेश साहेबांना त्यांचा वाडा विकता आला आणि एक खाली पडलेलं घर पुन्हा भरून गेलं. तिथं आलेले लोक अतिशय शांत आणि सभ्य होते आणि खूप श्रीमंतही होते. पण नावाचाही त्यांच्यात घमंड नव्हता. हा वाडा नवीन आणि सुंदर बनवण्यासाठी त्यांनी खूप पैसा खर्च केला आणि महागड्या फर्निचरने सजवला. नवीन शेजाऱ्यांनी भेटीत पुढाकार घेतला आणि एके दिवशी त्या काकू आणि त्यांची मुलगी आम्हाला भेटायला आल्या. आमच्या घरात गरिबी होती, पण ते खूप चांगले लोक होते. त्यांना शेजाऱ्याचे महत्व चांगलेच माहित होते. ते आईशी चांगले बोलत होते. नवीन शेजारीण बाईने नवऱ्याचे नाव दीपक आणि मुलीचे कोमल असे सांगितले. कोमल त्यांच्या सोबतच होती आणि माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी दिसत होती. ती माझ्याशी आपल्या लोकांसारखेच बोलू लागली. ही आमची त्यांच्याशी पहिलीच भेट होती. नंतर त्यांनी त्यांच्या घरी यायलाही सांगितले. ते खूप मोठे लोक होते म्हणून त्यांच्या इथं जाण्याचा संकोच वाटत होता, पण तो आता राहिला नव्हता. आमच्या घरातील टीव्ही जुनी होती. ते खराब झाले तर आम्ही ते पुन्हा घेऊ शकलो नाही. आता मी त्यांच्या घरी टीव्ही बघायला जायची. एके दिवशी गोष्टीत काकू म्हणाले की तिला तिच्या बॅगेची काळजी घेण्यासाठी कोणी पाहिजे, पण कोणीतरी विश्वासाचा माणूस असावा असे तिला वाटे. तिचा नवरा कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेल्यावर आई आणि मुलगी एकटीच राहत, म्हणूनच तिला बागेसाठी एक भरोशाचा नोकर ठेवायचा होता, जो घरात आला तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. हा परिसर त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अनोळखी होता आणि ते कोणालाही ओळखत नव्हते. मोलकरींसाठी त्यांनी आईला सांगितले की जर तुमचा विश्वास असलेली एखादी स्त्री असेल तरच पाठवा. वारंवार बाबांना बागेसाठी आणि मोलकरींसाठी म्हटलं तर बाबा त्यांना म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला विश्वासू नोकर मिळत नाही तोपर्यंत माझ्या राजेशला फोन करून बोलावत जा आणि माझ्या मुलाला तुमचाच मुलगा समजा. मी त्याचे छान संगोपन केले आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार होणार नाही. तो तसेच तुमचे काम करत जाईल. पण हे तर बोलायची गोष्ट होती. खरं सांगायचं तर त्या दिवसात आम्हाला पैशांची खूप गरज होती. राजेशला पण नोकरी लागत नव्हती, कारण तो फक्त मॅट्रिक पास होता आणि हे लोक आपल्या नोकराला 10,000 पगार द्यायला तयार होते. त्यावेळी 10,000 आमच्यासाठी खूप होते. बाबांनी राजेशला समजून सांगितलं की तू पगार कधीच घेऊ नकोस. जर ते स्वतःच आग्रह करतील तरच घे आणि त्या घराला आपले घर मानून त्याची इज्जत तुझी मानायची. आपल्याला लाज वाटेल असे कोणतेही कृत्य करू नको. कारण मी त्यांना हे सांगितले की माझा मुलगा तुमची अडचण दूर करायला कधी पण हजर आहे. जोपर्यंत नोकर नाही मिळत तोपर्यंत तो रोज काम करेल. माझ्या भावाला बाबांचे शब्द चांगलेच समजले. तो खूप सभ्य मुलगा होता. ना तो सिगरेट ओढत असे, ना चित्रपट पाहत असे. त्याला कोणतेच व्यसन नव्हते. त्याने कधीच कोणतीही नशा केली नाही. तो साधा सरळ होता. त्याने कधीच कुठल्या मुलीला चुकीच्या नजरेने पाहिलं नव्हतं. आईने कोणतं पण काम म्हटल्यावर घरची सगळं काम करून घेत असे. आईबाबांना माझ्या भावाकडून खूप आशा होत्या. माझा भाऊ काकूसाठी काम करू लागला. बागेची निगा राखणे याशिवाय महिलांच्या हातात नसलेल्या गोष्टी हाताळणे, जसे की केबल लावणे, इलेक्ट्रिशियनला काही कामासाठी बोलावणे इत्यादी. त्या पण राजेशला आपला मुलगा मानत असत. तो घरात अंदर किंवा बाहेर येणं जाणं करू शकत होता आणि मी रोज काकूंच्या घरी टीव्ही बघायला जायची, तर ते लोक माझी पण खूप सेवा करत. जगात अशी माणसे फार कमी असतात. एका रात्री माझे डोळे उघडले. तहान लागली होती म्हणून पाणी पिण्यासाठी उठली
तेव्हा बघितलं तर माझ्या भावाची खाट रिकामी पडलेली होती. भिंतीच्या पलीकडे कोणाचा तरी आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मला संशय आला, म्हणून मी माझ्या घराच्या पायऱ्या चढून कोमलच्या घरात डोकावले. आमच्या पायऱ्यांवरून तिच्या घराची बाग दिसत होती. ती चांदणी रात्र होती. चंद्राच्या प्रकाशात मला माझा भाऊ कोमलच्या अगदी जवळ दिसला. दोघेही एकमेकांच्या कानात बोलत होते. माझ्या हृदयाला धक्काच बसला. भीत भीत मी पायऱ्या उतरून माझ्या खाटेवर झोपली आणि विचार करू लागली, जर बाबांचे रात्रीचे डोळे उघडले आणि त्यांनी जर असं त्यांना बोलताना पाहिलं किंवा काकूंनी पाहिलं तर आमची काय इज्जत उरणार. मला झोपच येत नव्हती. सुमारे तासभरानंतर माझा भाऊ भिंतीवरून उडी मारून पायऱ्यांवर आला आणि हळूहळू येऊन खाटेवर झोपला. माझा तर श्वासच थांबला होता. मला खूप तहान लागली होती, पण मी पाणी पिणे विसरून गेली. सकाळी निरागस चेहरा करून माझा भाऊ रोजच्या सारखा सामान्यपणे बोलताना दिसला. मग रात्रीची गोष्ट स्वप्न आहे असे समजून मी विसरली. याबाबत कोणाशीही बोलू पण शकत नव्हती. आई बाबा किंवा भावाला पण सांगू शकत नव्हती. देवा, माझ्या भावावर दया कर. मी त्याला कसे सांगू असं करू नको. मला लाज वाटायची. नंतर विचार केला, जे होईल ते बघून घेऊ. काही दिवसांनी एके रात्री हलका पाऊस पडत होता आणि घरातील सर्व सदस्य आत होते. राजेश आणि कोमल भिंतीजवळ उभे राहून एकमेकांशी बोलत असल्याचे मला दिसले. मला पाहून भाऊ इकडे आला आणि ती तिकडे गेली. भाऊ म्हणाला, दीदी प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, कारण कोमल माझ्याशी प्रेमाने बोलायची, मला खायला द्यायची, मान द्यायची, म्हणून मी कोणालाच सांगितले नाही. त्यानंतर ते कुठे भेटत किंवा गुपचूप बोलत हे मला माहित नाही. मग प्रकरण लपून राहणार नव्हतं. खूप टोकाला पोहोचलं. तेव्हा कोमलने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि लवकरात लवकर राजेश सोबत लग्न लावून देण्यास सांगितले, नाहीतर तुमची इज्जत पणाला लागेल असे म्हटले. त्या दिवसात कोमलचे बाबा कामातून मोकळे होऊन घरी आले होते. काकूने काय माहित त्यांच्या पतीला ही गोष्ट सांगितली की नाही, कारण कोमलच्या बालपणी तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाशी लग्न जुळवले होते. त्यानंतर त्यांनी पटकन त्यांचे घर विकले आणि आपल्या मुलीसह मुंबईला गेले. काहीही उघड होण्याआधीच त्यांनी कोमलचं तिच्या मंगेतराशी लग्न लावून दिले. आमच्या बाबांजवळ पण या गोष्टीचा उल्लेख केला नाही किंवा त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले नाही. त्यामुळे त्यांचा आमच्याशी संबंध कायमचा संपला. त्यांच्या जाण्यानंतर राजेश अनेक महिने दुःखी आणि उदास राहिला. त्याने बरेच दिवस काहीही खाल्ले नाही आणि मेल्यासारखा पडून राहायचा. वेळ निघून गेली आणि वेळ निघायला वेळ लागत नाही. काही वर्षांनी आई वारली. बाबा रेल्वेतून निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी माझ्या भावाला नोकरी लागली आणि माझ्या भावाची बदली मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर झाली. मग आम्ही सर्वजणी मुंबईला आलो. तिथे माझ्या मावशीने माझ्या भावाचे लग्न तिच्या ओळखीच्या मुलीशी करून दिले. एक दिवस मी माझ्या मावशी बरोबर मार्केटमध्ये गेली होती. आमची मावशी आधीच मुंबईमध्ये राहत होती. आम्ही एका दुकानात शॉपिंग करत होतो की अचानक कोमल तिथे आली. तिच्यासोबत लहान 2 मुलीही होते. मला पाहून तिचे डोळे चमकले. तिने मला मिठी मारली. ती म्हणाली, तुझे आई वडील कसे आहेत आणि राजेशची काय अवस्था आहे. मी सांगितले की आईचे निधन झाले आहे आणि भावाची बदली झाल्यामुळे आता आम्ही सर्व इथेच राहतो. तिने जास्त विचारपूस न करता ते पटकन म्हणाली, मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. ऐक पटकन, माझे पती समोरच्या दुकानात स्वतःसाठी काही खरेदी करतायत आणि मी इथे मुलांचे कपडे घेण्यासाठी आले. बघ, हा माझा मुलगा मोहित. हा तुमची अमानत आहे. तू याला घे आणि राजेशला सांग की ही देवाची भेट म्हणून ठेव. मी माझ्या नवऱ्याला सांगेन की तो बाजारात कुठेतरी हरवला, पण मी साफ नकार दिला आणि सांगितले की माझ्या भावाचं बाबांनी लग्न करून दिलं आहे. 5 वर्ष उलटून गेली तरी त्यांना मूल होत नाही. मग ती म्हणू लागली, हे तर बरं आहे, त्यांना मोहितच्या रूपाने मूल मिळेल. तितक्यात मावशीची शॉपिंग झाली होती आणि ती माझ्याकडे येत होती. मी मोहितचा हात धरायला नकार दिल्यावर कोमलने शपथ दिली की इथे पुन्हा एकटं भेट माझ्याशी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तिने पटकन तिचा फोन नंबरही लिहून घेतला. दरम्यान मावशी माझ्या जवळ आली आणि आम्ही दुकानातून निघून गेलो. घरी आल्यानंतर मी माझ्या भावाकडे कोमलचा उल्लेखही केला नाही. मग एक दिवस माझ्या मैत्रिणीच्या इथं जात आहे असे सांगून त्या ठिकाणी गेली, कारण कोमलने शपथ घेतली होती आणि मला पण तिचे रहस्य जाणून घ्यायचे होते जे अर्धे अपूर्ण होते. फोनवर बोलून मी तिथे पोहोचली तेव्हा ती तिथे आधीच होती. आज तिची मुलगी सोबत नव्हती, पण ते तिच्या मुलाला घेऊन आली होती आणि म्हणू लागली, देवाखातर मोहितला राजेशकडे घेऊन जा. मी माझ्या पतीला सांगेन की तो हरवला आहे. मी म्हटलं, कारण काय आहे एवढ्या निरागस मुलाला स्वतःपासून वेगळं करायचं. बघा, मुलं ही त्यांच्या कुटुंबाचा दिवा असतात. ज्या बागेचं फुल आहे ते तिथेच चांगले दिसते. तू स्वतःच हुशार आहेस. अजून काय सांगू. अर्थात माझ्या भावाला मुलगा नाही, पण वहिनी दुसऱ्याचं मूल का दत्तक घेतील हा तर विचार कर. तुला असा अत्याचार का करायचा आहे.
तुझ्या मुलाला तुझी आठवण नाही येणार का? त्यावर ती म्हणाली, हो, पण काही महिन्यांनी विसरेल तो. तू त्याला खऱ्या आत्यासारखं प्रेम दे. राजेशचं पण प्रेम त्याला मिळेल आणि राजेशसाठी माझ्या हृदयात जे प्रेम अजून जिवंत आहे त्याला शांती मिळेल आणि राजेशशी माझे नाते मोहितच्या माध्यमातून जोडून राहील. अरे देवा, मला कळत नव्हते की एखादी स्त्री प्रेमात इतकी वेडी कशी असू शकते की ती आपल्या मुलाचा या प्रेमासाठी त्याग करेल, ते पण फक्त आपल्या प्रियकरासोबत नाते टिकून राहावे यासाठी. हे अजिबात शक्य होणार नाही. म्हणून मी कोमलला म्हटलं, आता मी मोहितला घेऊ शकत नाही. ज्या दिवशी वहिनी तिच्या माहेरच्या घरी गेली असेल मी तुला फोन करेन आणि मग त्याला घरी घेऊन येईल. मग आपण वहिनींना कारण पण सांगू शकतो की आपण हे मूल कोणाकडून तरी दत्तक घेण्यासाठी आणले आहे. सांगून देऊ की राजेश भावाच्या मित्राचा आहे, ज्यांची पत्नी आता या जगात नाही. कदाचित यामुळे वहिनी मोहितला ठेवण्यासाठी मान्य करेल. ती थोडी निराश झाली, पण तिच्या भावनिक निर्णयापोटी मला कोणतीही मोठी रिस्क घ्यायची नव्हती. पण मला प्रश्न पडत होता की ही कोमलची परत माझ्या भावासोबत नातं जोडवायची चाल तर नसेल. घरी आल्यावर मी राजेश भावाला काहीच सांगितले नाही. मी कोमलला भेटले की ती मला भेटली हेही सांगितले नाही. मोहित बद्दल काही सांगताना माझे ओठ उघडत नव्हते. एक बहीण तिच्या भावाला कसे सांगू शकते की या जगात तुझ्या प्रेमाची एक निशाणी आहे जे तुला माहिती नाही. त्यानंतर कोमलचे खूप कॉल आले, पण मी तिच्याशी काहीच बोलली नाही आणि भेटली पण नाही. कसं मी माझ्या बहिणीच्या आयुष्यात अडचण आणू शकते आणि माझ्या भावाच्या मनावर कुठलाही त्रास कसा आणू शकते? तो कोमलला विसरला होता. ती जुनी जखम अजून ताजी होती का? जखम भरली असली तरी ती पुन्हा ताजी पण होऊ शकते. भूतकाळातील क्षणाची आठवण करून देणाऱ्या अशा भेटीपासून देवाने आपले रक्षण करावे हीच प्रार्थना. सर्वप्रथम लोकांनी अशा चुकांपासून दूर राहिली पाहिजे आणि एखादी चूक झाली तरी एखाद्याचे आयुष्य बर्बादीपासून वाचवण्याच्या हेतूने या चुकीवर पडदा टाकला पाहिजे. काही चुकांवर स्वतः ईश्वर पडदा टाकत असते. कोमलने जे मला सांगितले त्यावर स्वतः ईश्वराने पडदा टाकला होता. म्हणूनच बदनामीच्या गर्दीत पडण्याआधी तिच्या लग्नाची सनई वाजवली गेली आणि माझ्या भावासोबत लग्न करणं हे फक्त कोमलचं स्वप्नच होतं. कुठे आम्ही गरीब लोक आणि कुठे ते श्रीमंत घराणे. आजही कोमलची आठवण करते तर मन दुखते, पण माझा भाचा मोहितला बघायचं खूप मन होते. शेवटी ते माझ्या भावाचा रक्त आहे, पण मी काय करू? पुन्हा भेटणं पण शक्य नव्हतं, कारण असं करून कोमल पुन्हा म्हणेल की मोहितला घे. पण असं कसं होऊ शकते? कधी कधी वाटतं भावाला सगळं सांगावं. कदाचित तो मोहितला परत आणण्याचा मार्ग काढेल, पण मग लाज वाटते. हे सगळं मी माझ्या भावाला कसं सांगू की तुलाही एक नाजायज मूल आहे जो कोमलच्या पोटी जन्माला आला आणि मग कोमल किती दिवस मोहित पासून दूर राहील? कधी कधी तिचे हृदय देखील मोहितला भेटासाठी होईल. भाऊ आणि कोमल समोरासमोर येतील आणि नवे संकट उभे राहील. त्यामुळेच हे रहस्य मी माझ्या मनात दडवून ठेवलं आहे. पण सगळ्यांना एक सांगू इच्छितो की देवासाठी अशी चूक करू नका की ज्याची शिक्षा खूप भयानक असेल. आज पण मला विचार येते की त्या दोघांच्या प्रेमाचं प्रकरण जगाला माहीत झालं असतं तर आई बाबा जीवन जगायच्या लायकीत राहिले नसते. हे तर त्या भगवंताची कृपा आहे की भावाच्या प्रत्येक चुकांवर त्यांनी पडदा टाकला.